माझ्या मावळ तालुक्यातले, मुळशी तालुक्यातले, बारामती तालुक्यातले, पुरंदर तालुक्यातले, राजगड तालुक्यातले, भोर तालुक्यातले, पुणे पिंपरी चिंचवडचे झाले ना चांगले. 5-10 वर्ष रस्त्याला काय होणार नाही असे टार रोड झाले एकदम चकाचक. म्हणजे माझा तोही दुहेरी होतो. एक तर टुरिझम वाढव, 40 देशातले सायकल स्वार आले होते, तुम्ही बघितलं नाही का? 1-1 कोटीच्या सायकली आहेत त्यांच्या. कमरे तिच्या आले म्हणजे रस्ते कार करायचे पडत नाही. त्या रोडला जोडणारे इतर रस्ते त्याला स्पीड ब्रेकर करेल की तो तिकडून येताना मेन रोडला स्लो चालेल. परंतु मेन रोडला स्पीड ब्रेकर केल्यावर त्या रोडचा काही अर्थच नाही. आता आपला यवतवरून आणि पाटसवरून आम्ही बारामतीपर्यंत येतो किंवा आमच्या पिंपरीपर्यंत येतो. त्या रस्त्याला जर स्पीड ब्रेकर केले तर त्या रस्त्याला उपयोग काय? त्या रस्त्याला जे रस्ते जोडले जात आहेत ते हळूच तिथं जोडताना ते स्पीड ब्रेकर होऊन त्याला जोडले जातील अशी व्यवस्था करायची असते. आपण पण आता जरा वाहतुकीचा सेन्स म्हणजे ट्रॅफिक सेन्स हे पाळला पाहिजे. त्याच्यामध्ये गटतट बाजूला ठेवा, कुठेही रुसवे फुगवे बाजूला ठेवा आणि काही काहींना लांब पुढचं बोलायचं. आणलं की नाही तिकीट